नमस्कार. ओंकार क्लासेसच्या तासगावच्या बॅचच्या विद्यार्थ्यांचं या क्रॉपच्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आपण पहिला ट्रॅडिशनल क्रॉप नावाचा टॉपिक पूर्ण केला. त्याच्या अगोदर आपण 3 नंबरचा टॉपिक मोड्स ऑफ रिप्रोडक्शन पूर्ण केला होता. आपण तिसऱ्या टॉपिकला आता सुरुवात केलेली आहे कमर्शियल क्रॉप. त्याच्यामध्ये आपण कमर्शियल क्रॉपमध्ये काल शुगरकेनला सुरुवात केली होती. शुगरकेनमध्ये आपण त्याच्या वेगवेगळ्या स्पीसीज, त्याची फॅमिली, त्याचं बॉटनिकल नेम, ओरिजिन हे सगळे पॉईंट पूर्ण करत युजेस, सॉईल आणि क्लायमेट पॉईंट पूर्ण केले होते. आज आपण बघणार आहोत प्रिपरेटरी टिलेज. आता प्रिपरेटरी टिलेज म्हणजे काय समजून घ्या. पूर्व मशागत. आता बघा, शुगरकेन स्टँड्स इन द फील्ड फॉर मोर दॅन 1 इयर. 1 वर्षापेक्षा जास्त काळ हे पीक शेतामध्ये असतं. हेन्स लँड शुड बी प्रिपेअर्ड बाय गिव्हिंग 2 डीप प्लॉईंग. आपल्याला 2 डीप प्लॉईंग त्याला द्यावी लागतात, म्हणजे 2 वेळा नांगरट खोलवर करावी लागते. फर्स्ट प्लॉईंग इज गिवन इमिडिएटली आफ्टर हार्वेस्टिंग ऑफ प्रिव्हियस क्रॉप विथ आयर्न प्लॉ. पहिली नांगरट कधी करायची? पहिलं पीक काढल्यानंतर आपला जो नांगर आहे, आयर्न प्लॉ जो आहे म्हणजे लोखंडाचा, त्याच्या साहाय्याने खोलवर नांगरट करायची असते. त्याच्यानंतर अँड लँड इज एक्सपोज टू सन फॉर 1 to 2 मंथ. आणि साधारणतः 1 ते 2 महिने जमीन जी आहे, माती जी आहे ती सनला एक्सपोज करायची असते, म्हणजे उघडी ठेवायची असते. द क्लॉड्स आर क्रश्ड विथ क्लॉड क्रशर्स. क्लॉड क्रशरच्या साह्यानं, किंवा आपण बघितलं होतं 11वीमध्ये नॉर्वेजियन हॅरो आहे, त्याच्या साह्यानं आपण क्लॉड क्रश करायचे आहेत, म्हणजे ढेकळं फोडायची आहेत. आफ्टर 35 to 50 about 35 to 50 tons of FYM per hectare is added to soil. आपल्याला सॉईलला साधारणतः 35 to 50 टन्स एवढं FYM ॲड करायचं आहे. सेकंड, क्रॉस प्लॉईंग इज गिवन फॉलोड बाय 2 to 3 हॅरोईंग. नंतर आपल्याला प्लॉईंग करायचं आहे, ते क्रॉस प्लॉईंग करायचं आहे, 2 ते 3 हॅरोईंग करायचे आहेत. द सॉईल ब्रॉट टू क्लॉड फ्री टिल्थ. आणि त्याच्यामध्ये आपल्याला अजिबात ढेकळं ठेवायची नाहीत. क्लॉड फ्री म्हणजे ढेकळं नसणारा टिल्थ. टिल्थ या शब्दाचा अर्थ आहे 11वीत झालेला टिलेजमध्ये. आपण मशागत केल्यानंतर जमिनीला जे कंडिशन प्राप्त होते त्याला आपण टिल्थ असं म्हणतो. फिजिकल कंडिशन असं त्याला म्हणतात. लँड इज लेवल्ड विथ हेल्प ऑफ प्लँकर. नंतर प्लँकच्या साह्यानं म्हणजे फळीच्या साह्यानं जमीन साधारण लेवल केली जाते. अँड बेड्स आर प्रिपेअर्ड. पुढचा पॉईंट, प्लॅन्टिंग सीझन अँड टाईम. तर पहिल्यांदा सीझनल सुरूसाठी जानेवारी फेब्रुवारी, प्री सीझनलसाठी ऑक्टोबर नोव्हेंबर, अडसालीसाठी जुलै ऑगस्ट. लेआउट ऑफ द लँड फॉर प्लॅन्टिंग अँड इरिगेशन. पहिला आहे स्मॉल बेड विथ रिजेस अँड फरो मेथड. स्मॉल बेड. In this method, ridges and furrows are prepared in small bed, छोटे छोटे वाफे. Distance between ridges is 105 to 120 cm एवढं अंतर ठेवलं जातं. This method does not allow intercultivation by bullock drawn implement. मात्र या मेथडने आपल्याला बुलक ड्रॉन इम्प्लिमेंटच्या साह्यानं आंतरमशागत पुन्हा करता येत नाही. बट फार्मर्स लाईक इट. पण शेतकऱ्याला ही सोयीची पडते. बिकॉज मोर वॉटर कॅन बी अप्लाइड ॲट ए टाईम. कारण एका वेळेला जास्त पाणी देता येतं. वॉटर फ्लोज फ्रॉम ऑल द डायरेक्शन ऑफ द फरोज ॲज बोथ द एंड्स ऑफ द रिजेस आर केप्ट ओपन इन बेड. कारण तिथे सगळीकडे पाणी सगळ्या डायरेक्शननी जातं, कारण दोन्ही बाजूला जे रिजेस आहेत ते ठेवलेले असतात केप्ट ओपन इन द बेड. आता दुसरी मेथड आहे सर्पेंटाईन मेथड. ऑन स्लाइटली स्लोपिंग लँड, जी जमीन उताराची आहे, धिस मेथड इज फॉलोड. द रिजेस अँड फरोज आर ड्रॉन अक्रॉस द स्लोप इन सर्पेंटाईन वे. सर्पेंटाईन म्हणजे सर्पिल आकार. द डिस्टन्स बिटवीन रिजेस इज 105 to 120 सेंटीमीटर. This method has same advantages and disadvantages so that small bed method, म्हणजे स्मॉल बेड मेथड सारखेच त्याचे फायदे आणि तोटे आहेत. एक्सेप्ट वॉटर इज अप्लाइड स्लोली अँड युनिफॉर्मली. फक्त पाणी कसं जातं? सावकाश, हळूहळू आणि युनिफॉर्म जातं. वन एंड ऑफ द रिजेस इज केप्ट ओपन टू
फ्लो वॉटर इन सर्पेंटाईन वे इन वन डायरेक्शन ओनली. पहिल्यांदा तुम्ही ही डायग्रॅम बघा. स्मॉल बेड विथ रिजेस अँड फरो. त्याच्यामध्ये पाण्याची एंट्री ॲरोच्या साह्यानं दाखवलेली आहे, ती तुमच्या लक्षात येईल. त्याच्यानंतर दुसरी डायग्रॅम बघा. त्याच्यामध्ये सर्पेंटाईन या सर्पिलाकार शब्दाचा अर्थ ते ॲरोज तसे दाखवलेत बघा, म्हणजे पाणी कसं जातं एका डायरेक्शनमध्ये युनिफॉर्म आणि स्लोली. आता लॉंग फरो मेथड. In this method, distance between two ridges in 120 cm. The ridging is straight, where land is level. This layout is commonly used. It allows intercultivation. याच्यामध्ये इंटरकल्टिवेशन आपल्याला बुलकच्या साह्यानं किंवा ट्रॅक्टर ड्रॉन इम्प्लिमेंटच्या साह्यानं करता येतं. The irrigation can be watched at a tail end of the furrow. आणि इरिगेशन आपल्याला शेवटच्या टोकाला पाणी देता येतं शेवटपर्यंत. काउंटर फरो मेथड. काउंटर या शब्दाचा अर्थ उतार. इन दिस मेथड फरोज आर ओपन अलॉंग द ॲडजस्टेड काउंटर. काउंटर म्हणजे उतार लाईन्स अँड ए ग्रेडियंट ऑफ 10 to 15 cm पर रनिंग 33 meters इज गिव्हन डिपेंडिंग अपॉन द सॉईल टाईप अँड टोपोग्राफी. सॉईल टाईप आणि टोपोग्राफी म्हणजे जमिनीचा चढ उतार या पद्धतीनं किंवा उंच सकलपणा. This layout is followed on undulating and slopy land. Undulating या शब्दाचा अर्थ आहे चढ उताराची जमीन. स्लोपी म्हणजे उतार असणारी. इट फॅसिलिटेट म्हणजे हेल्प करते प्रॉपर हँडलिंग ऑफ वॉटर अँड रिडक्शन इन सॉईल इरोजन. या मेथडमुळं जास्त सॉईलचं इरोजन होत नाही. इनिशियल कॉस्ट ऑफ धिस लेआउट इज मोर. बाय धिस मेथड मोर वॉटर कॅन बी हँडल्ड ॲट ए टाईम. एका वेळेला आपल्याला भरपूर वॉटर हँडल करता येतं. त्याची डायग्रॅम इथं दाखवलेली आहे. पाणी कसं जातं हे तुम्हाला दाखवलेलं आहे. याच्यानंतरची जी मेथड आहे 5वी ती बघा. पेयर्ड रो किंवा पट्टा मेथड. इन दिस मेथड डिपेंडिंग अपॉन द टाईप ऑफ द सॉईल 2 consecutive furrows. कॉन्सेक्टिव्ह एका पाठोपाठ एक आर ओपन ॲट 2.5 to 3 feet distance and wide gap of 5 to 6 feet is kept before the next set of the 2 consecutive furrows. म्हणजे दोन एकत्र घेतात आणि मध्ये गॅप ठेवतात. केन इज प्लांटेड इन कॉन्सेक्टिव्ह फरो. कॉन्सेक्टिव्ह म्हणजे लगतचे एका पाठोपाठचे. त्याचे काही ॲडव्हान्टेजेस आपल्याला दिलेत. इट हेल्प्स इन व्हिगरस क्रॉप ग्रोथ अँड इन्क्रीज्ड यील्ड ड्यू टू द प्रॉपर इंटरसेप्शन ऑफ द सनलाईट अँड एअर. सनलाईट आणि एअर प्रॉपर मिळते त्यामुळे ग्रोथ वाढतं. फॅसिलिटेट इंटरकल्टिवेशन अँड प्लांट प्रोटेक्शन मेजर. प्लॅन्टचं प्रोटेक्शन करायला कीड आणि रोगांपासून आणि इंटरकल्टिवेशनला मदत होते. हेल्प इन सेव्हिंग इरिगेशन वॉटर अँड रिड्युसिंग वीड इन्फेस्टेशन. पाणी वाचतं आणि वीडचं इन्फेस्टेशन कमी होतं. इंटरक्रॉपिंग इज ऑल्सो पॉसिबल विदाउट अफेक्टिंग द ग्रोथ ऑफ द शुगर केन क्रॉप. आणि याच्यामध्ये आपण आंतरपीक घेऊ शकतो त्यावेळेला ऊसाच्या उत्पन्नावर काहीही परिणाम होत नाही. या पद्धतीनं आपण एवढे पॉईंट आज पूर्ण केले. थँक्यू.